वाहनाला 15 वर्ष पूर्ण झाले होणार आहेत अशी आहे प्रोसेस। सर्वात अगोदर आरसी ला मोबाईल नंबर अपडेट करा। जर आधार आणि आरसी चे नाव तंतोतंत जुळत असेल तर काही वेळातच मोबाईल जोडता येतो, पण आरसी ला फरक असेल, मिस्टर किंवा मिसेस असेल, फक्त नाव आडनाव असेल तर मात्र आरटीओ ला जावं लागेल। 15 वर्ष म्हणजे वाहनाची फिटनेस तपासणी प्रोसेस असते। फिटनेस म्हणजे वाहन तंदुरुस्त आहे का याची तपासणी। अपघात झालाय का, झाला असेल तर दुरुस्ती केली का, अखंड चॅसिस बदलली, इंजिन बदललं याचं टी तपासणीसाठी आरसी वरील इंजिन चॅसिस नंबर वरून तपासला जातो। सोबत इन्शुरन्स, पीयूसी, वाहनाचे ब्रेक लाईट्स, इंडिकेटर, पार्किंग लाईट्स, समोरील लाईट्स तपासल्या जातात। तपासणी दरम्यान वाहनात काही बदल केले असतील, जसं रंग, कॅरेज, स्टायलिश दरवाजे, काचेवरील ब्लॅक फिल्म, नावाची, देवदेवतांची मागील पुढील काचेवरील महापुरुषांची रेडियम, तरीही अडचण येऊ शकते। ऑनलाईन रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन आणि पे युअर एन्व्हायरमेंटल टॅक्स भरून सर्व डॉक्युमेंट जसं आधार कार्ड, पॅन कार्ड, एक फोटो, इन्शुरन्स, पीयूसी आणि ओरिजिनल आरसी आपल्या वाहनांसोबत त्या आरटीओ ला जाऊन इन्स्पेक्शन करून घ्यावं लागतं। सध्या राहताय त्या आरटीओ चा पत्ता बदल असेल तर कमीत कमी 2 महिने अगोदर करून घ्या, नाहीतर जुन्या आरटीओ ला पुन्हा जावं लागेल। त्यानंतर त्या जुन्या पत्त्यावर फॉलोअप करत बसावं लागेल। जरी ऑनलाईन वाहन 5 वर्ष वाढून आलं तरी विकताना ओरिजिनल आरसी लागेलच। जर आरटीओ वेगळा झाला असेल, बदली झाली असेल तर सध्याच्या आरटीओ कडून इन्स्पेक्शन ऑर्डर घेऊन सुद्धा पासिंग करता येते। मात्र जुन्या आरटीओ ला पेपर प्रोसेस करावी लागतील। वाहनावर कर्ज असेल तर नवीन एनओसी जोडून बोजाही कमी करता येईल। जर आरसी हरवली असेल तर मात्र 5 वर्ष रिन्युअल आणि डुप्लिकेट आरसी एकत्र करता येईल। मालकाला मात्र उपस्थित राहावं लागेल बिफोर मी साठी। 2 महिने बाकी असताना रिन्युअल पत्ता बदल केला तर सर्वात उत्तम।